candidates, welcome to IFAS. कसे आहात तुम्ही सर्व? I hope all you are doing very well in your exams preparation. Guys, MH सेट एक्झामिनेशन साठी खूप मोठी अनाउन्समेंट आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपली एक्झामिनेशन MH सेट 2024 7 एप्रिलला होणार आहे. पण ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म रिगार्डिंग खूप लोकांचा डाऊट होता. तर तुमचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते ऑलरेडी चालू झाले आहेत 12 जानेवारी कालपासनं. तर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. अप्लाय कसं करायचं आहे त्या रिगार्डिंग व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. तुम्ही ती लिंक पाहून तुमचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जितका लवकर होईल तितक्या लवकर फिल करू शकता. तर गाईज इथे आपण पाहणार आहोत आज तुमच्यासाठी सेटच्या ऑफिशियल वेबसाईटवर इन्फॉर्मेशन बुलेटिन अवेलेबल झालं आहे, प्रॉस्पेक्टस अवेलेबल झालं आहे सेट एक्झामिनेशनचं. तर सेट एक्झामिनेशनमध्ये 2024 मध्ये काही चेंजेस आलेत का हे आपण इथे पाहणार आहोत. तर चला पाहूयात की ह्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये ह्या प्रॉस्पेक्टसमध्ये काही चेंज आलेत का, ही एक्झामिनेशन एक्झॅक्टली कशी होणार आहे. तर चला गाईज आपण पुढे फर्दर आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर गाईज इथे पाहू शकता तुम्ही हे इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे 39th महाराष्ट्र सेट फॉर असिस्टंट प्रोफेसर. तर ज्या पण लोकांचं स्वप्न आहे इथे ही सेट क्लिअर करण्याचं. तर गाईज तुम्हाला सर्वांना मी सांगू इच्छिते की आपल्याकडे रिकॉर्डेड कोर्स अवेलेबल आहे, एक्सक्लुझिव्ह रिकॉर्डेड कोर्स अवेलेबल आहे MH सेट 2024 साठी. तर गाईज हा कोर्स तुम्हाला सर्वांसाठी अवेलेबल आहे आणि ह्याचे तुम्हाला खूप जास्त बेनिफिट्स आहेत. लाईक गाईज मी तुम्हाला सांगते की आपली जी एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे त्यांचे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. त्यासोबतच DPPs डेली प्रॅक्टिस पेपर संडे टेस्ट तुमच्यासाठी अवेलेबल आहे. तर तुमचं जे प्रिपरेशन आहे ह्या 3 महिन्याची स्ट्रॅटेजी आहे ती इथे बनून जाते गाईज. तर तुम्ही या कोर्ससाठी जरूर एनरोल करा आमच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं ifasonline.com वरनं. तर चला पाहूयात आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ही टेस्ट जी आहे ही सेट एक्झामिनेशन जी आहे ती कंडक्ट करत असते. तुम्ही इथे मेल पाहू शकता. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील फॉर्म फिल करण्यामध्ये किंवा काय तर तुम्ही इथे मेल करू शकता. देन इम्पॉर्टंट डेट्स, ऑनलाईन ॲप्लिकेशन्स तुमचे स्टार्ट झालेत 12 जानेवारी. कधी संपणार आहेत तर 31 जानेवारी. तर इथे तुमच्याकडे पूर्ण 1 महिना आहे. एक्झामिनेशन फॉर्म या 15-20 दिवसांमध्ये फिल करून घ्या. 31 जानेवारीची वाट नका पाहू. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही फॉर्म फिल करू शकता. नंतर काय होते की तुम्हाला या वेबसाईटमध्ये काही प्रॉब्लेम पण येऊ शकतो. तर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर फॉर्म इथे फिल करून घ्या. ऑनलाईन ॲप्लिकेशन फी तुम्ही विथ लेट फीज तुम्ही कधीपर्यंत पे करू शकता तर 1 फेब्रुवारी टू 7 फेब्रुवारी. ते तुम्ही पाहू शकता करेक्शन्स इन द ॲप्लिकेशन फॉर्म ऑन द वेबसाईट. तर करेक्शन तुम्ही 8 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2 दिवस आहेत. जर तुमच्याकडनं बाय मिस्टेक काही चूक झाली तर तुम्ही इथे ती करेक्ट करू शकता. देन ॲडमिट कार्ड तुम्हाला 28 मार्चला मिळतील आणि एक्झामिनेशन तुमची आहे 7 एप्रिलला. सॉरी. देन इथे इंडेक्समध्ये तुमच्यासाठी भरपूर सारे पॉईंट्स दिलेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिल करण्या अगोदर तुम्ही हे इन्फॉर्मेशन बुलेटिन एकदा केअरफुली रीड करून घेऊ शकता. तर गाईज तुमच्यासाठी काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स असतील जे पण कॅन्डिडेट सेट एक्झामिनेशनसाठी जात आहे. तर बिफोर सबमिशन ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म द कॅन्डिडेट शुड रीड द इन्फॉर्मेशन बुलेटिन करेक्टली. जसं मी तुम्हाला सांगितलं केअरफुली एकदा इन्फॉर्मेशन बुलेटिन रीड करूनच पुढे तुम्ही जाऊ शकता. नेक्स्ट इथे ही एक्झामिनेशन 7 एप्रिलला होणार आहे, संडेला होणार आहे. असिस्टंट प्रोफेसर पोस्टसाठी ही एक्झामिनेशन असते. देन एलिजिबिलिटी तुम्ही पाहू शकता. एलिजिबिलिटी फॉर असिस्टंट प्रोफेसर विल बी डिपेंड ऑन द परफॉर्मन्स ऑफ द कॅन्डिडेट इन बोथ द पेपर्स. जसे MH सेट एक्झामिनेशनचे 2 पेपर असतात तुम्हाला माहिती आहे, सेट पेपर 1 सेट पेपर 2. तर मग ते दोन्ही पेपरमध्ये तुमचा जो परफॉर्मन्स असेल त्या अकॉर्डिंगली तुमचं इथे एलिजिबिलिटी ठरते फॉर असिस्टंट प्रोफेसर पोस्ट. तर गाईज तुम्ही फॉर्म कुठून फिल करू शकता तर setexam.unipune.ac.in या वेबसाईटवरनं तुम्ही इथे फॉर्म फिल करू शकता. अँड द कॅन्डिडेट्स विल नॉट इंटिमेटेड इंडिव्हिज्युअली अबाउट देअर रिझल्ट. देन तुम्ही इथे पाहू शकता scheduled castes that is SC, ST, other backward class that is OBC, DTA, BJ, NTB, NTC, NTD, SBC, orphans, general EWS, PWD are the recognized categories by Maharashtra state and Goa. The candidates will be given such special occasions as may be
डिसाइडेड बाय द UGC. देन कंडिशन्स, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, तर तुम्हाला ॲटलिस्ट 55% मार्क्स हवेत तुमच्या मास्टर्समध्ये. आणि फॉर जनरल कॅटेगरीज अँड जनरल कॅटेगरी व्यतिरिक्त ज्या कॅटेगरीज आहेत तिथे 5% रिलॅक्सेशन आहे, तर 50% मार्क्सचा तिथे क्रायटेरिया आहे. MSc अपिअरिंग स्टुडंट्स पण इथे MH सेट एक्झामिनेशनसाठी देऊ शकता. आणि नंतर तुम्ही पाहू शकता एलिजिबल कोण आहे, तर त्यावर आपलं डिस्कशन झालंय. तर त्यानंतर आपल्याकडे इथे येतं रिझर्वेशन पॉलिसी, हे पण तुम्ही प्रॉपरली रीड करून घ्या. ते नेक्स्ट तुमच्याकडे जो पॉइंट आहे सेट सब्जेक्ट्स, PG कोर्सेस अँड पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट्स. तर लास्ट इयर टोटल 32 सब्जेक्ट्स होते, यावर्षीही कुठला सब्जेक्ट ॲड झाला नाहीये. 32 सब्जेक्ट्स आहेत टोटल. त्यामध्ये तुमचे लँग्वेजेस येतील, सायन्स सब्जेक्ट्स येतील, फिजिकल सायन्स आहेत. तर गाइस तुम्ही इथे पाहू शकता सेंटर्स ऑफ एक्झामिनेशन, तर कुठे कुठे आहे, 17 सेंटर्स आहेत, 17 सिटी सेंटर्स आहेत. तर मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली अँड पणजी, रत्नागिरी अँड परभणी. तर हे सारे सेंटर्स आहेत तुमच्या सर्वांसाठी. तर ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही फिल करू शकता setexam.unipune.ac.in या वेबसाईटवरनं. तर गाइस फीज तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, मी ऑलरेडी यावर व्हिडिओ बनवला आहे. तरी आपण इथे फीज पाहूयात. 800 रुपये फी आहे तुमची ओपन कॅटेगरीसाठी. अँड अदर दॅन द ओपन कॅटेगरीज देअर इज 650 रुपीज चार्जेस आहेत, तुम्हाला फी आहे. ठीक आहे. तर हे तुमचे काही डिटेल्स आहे. स्कीम ऑफ एक्झामिनेशन तुम्ही पाहू शकता. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असे 2 पार्ट आहेत तुमचे. फर्स्ट पेपरमध्ये 50 क्वेश्चन्स आणि सेकंड पेपरमध्ये 100 क्वेश्चन्स असतील तुमच्यासाठी. देन ईच क्वेश्चन इज फॉर 2 मार्क्स. आणि ड्युरेशन तुम्ही पाहू शकता की फर्स्ट पेपरसाठी तुम्हाला 1 आवर ड्युरेशन दिला जाईल आणि सेकंड पेपरसाठी 2 आवर्स. तर अशा प्रकारे तुम्ही इन्फॉर्मेशन बुलेटिन पूर्णपणे रीड करू शकता गाईज. तर हा खूप मोठा अपडेट होता तुम्हा सर्वांसाठी. ह्या एक्झामिनेशन रिलेटेड तुम्हाला आणखी काही डाऊट्स, काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही डेफिनेटली मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. सो थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स प्रिपरेशन.